इंजेक्शनने मुळव्याध बरा होतो का असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. इंजेक्शनमध्ये बरेच लोक सांगतात की आमच्या डॉक्टरांनी सांगितलंय किंवा आमच्या जवळच्यांनी सांगितलंय की त्याला काही बोलीची गरज लागत नाही किंवा ऍडमिट होण्याची गरज नाही, ऑपरेशनची गरज नाही. तात्पुरतं ओपीडीत गेलं, इंजेक्शन दिलं की बाहेर पडलं, सगळा मुळव्याध कायमचा गायब झाला. असं खरंच होतं का? तर नाही. तर मुळापासून जर बघायला गेलं तर इंजेक्शन कुठल्या प्रकारचं असतं? स्क्लेरोसंट इंजेक्शन असतं. स्क्लेरोसंट म्हणजे नस बंद करणारं. एखादी नळी असेल ज्यातून रक्तप्रवाह जात असेल तर ते नस बंद करतं, ते इंजेक्शन असतं स्क्लेरोसंट इंजेक्शन. तिथे फायब्रोसिस घडवून आणतं. हेच इंजेक्शन वापरलं जातं व्हेरिकोज वेनच्या सुरुवातीच्या स्टेजला, जिथे नसा खराब झालेल्या असतात. सेम इंजेक्शन मूळव्याधासाठीही वापरलं जातं, पण पहिल्या स्टेजचं मूळव्याध असल्यावरती दिलं जातं. पण पहिल्या स्टेजच्या मूळव्याधामध्ये देत असताना तुम्हाला त्रास काही असतो का? ऍक्च्युअल खरंच सांगायचं झालं तर पहिल्या स्टेजच्या मूळव्याधामध्ये काही त्रास नसतो, काहीच प्रॉब्लेम नसतो, काहीच करायची गरज नाहीये. मग इंजेक्शन देऊन तरी काय होणार आहे? काहीच हरकत नाही. आणि इंजेक्शन दिले तर पुढे मुळव्याध होणार नाहीये हे मात्र खरं आहे, पण आता ते देण्याचीही काही गरज नाहीये. आणि जेव्हा खरंच मुळव्याध असतो, मोठे झालेले असतात, खूप रक्त पडत असतं, अशा वेळेस तुम्ही तात्पुरते इंजेक्शन दिलं तर काही फरक पडणार नाहीये. कारण छोटीशी नस असेल तिथे इंजेक्शन दिलं तर ती बंद होण्यासाठी ते इंजेक्शन मदत करेल. पण जेव्हा नस मोठी झालेली असेल, खूप मोठं झालेलं असेल, तेव्हा इंजेक्शन दिलं तरी हे छोट्याशा पार्टमध्ये कुठेतरी इथे किंवा इथे असं जाईल. बाकी बराच पार्ट मोकळाच राहील, नस तशीच राहणार आहे, तसाच मुळव्याध कायम राहणार आहे. त्यामुळे विशेष काही फरक पडणार नाहीये. फक्त इंजेक्शन घेऊन मुळव्याध जाणार नाहीये. या उलट इंजेक्शनचे पुढे साईड इफेक्ट दिसू शकतात. थोड्या कालानंतर दुखणे किंवा जास्त इंजेक्शन दिलं आणि जागेचं जास्त फायब्रोसिस झालं तर जी मोठी जागा आहे ती लहान होऊ शकते. आणि इन्कॉन्टिन्युअस किंवा जागा लहान होणे, अॅनल स्टिंक्चर असे त्रास होऊ शकतात. म्हणजे जागा लहान झाल्यामुळे संडास यायला अजूनच प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यापेक्षा काय करा, आरामात राहा, काही टेन्शन घेऊ नका. त्रास झाला डॉक्टरांना दाखवा, ते ठरवतील पुढे काय करायचं. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा, त्यांना ह्या गोष्टी कळू द्या. आणि कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. मी डॉक्टर अक्षय हिमाडे, कात्रज इथं प्रॅक्टिस करतो. मला भेटायचं असेल तर डिटेल्स बायोमध्ये दिलेले आहेत. बाय.